श्री स्वामी समर्थ. तसे पाहता माझी सकाळची सुरुवात 5 वाजता सुरू होत असते आणि 5 वाजताचं जे अंगणातलं वातावरण आहे अतिशय सुंदर, शांत आणि इतकं मस्त वाटणारं असतं की मला दिवसभराचा तणाव किंवा माझा खर्च झालेली एनर्जी मला अजिबात थकवा जाणवत नाही. कारण सकाळची ही सुरुवात कारणीभूत असते. जेव्हा आपण सकाळी शांततेत उठून आपली कामं व्यवस्थितरित्या करतो तेव्हा दिवसभराचा तणाव कुठेतरी या गोष्टीला पेलण्यासाठी एक सामर्थ्य देत असतो. आणि आपल्या अंगणामध्ये असणारी आपली पॉझिटिव्हिटी वाढवणारी जी झाडे आहेत ती एक आपल्याशी एक नकळतपणे संवाद साधत असतात आणि आपल्या मनाला शांत करण्यासाठी ते खूप मदत करतात. नकळत ते आपल्याशी एक मैत्रीचा एक नातं पण तयार करतात. त्याचबरोबर त्यांच्याशी असणारं आपलं नातं, त्यांच्याशी आपला असणारा सहवास हा दिवसेंदिवस खूप त्यांनाही आनंद देऊन जातो आणि आपल्याला समाधान देऊन जातो. मी काय करत असते, कधीकधी आठवड्यातून 1 ते 2 वेळेस झाडांना शॉवरिंग करत असते. तसे पाहता उन्हाळ्यात तर त्याची खूप गरज वाटते. कारण धुळीमुळे झाडाच्या पानावरती जी धूळ बसते हवेमुळे, उन्हाळ्यामध्ये हवा खूप चालते आणि त्यामुळे काय होतं, ज्या पानावरती धूळ बसते पानं खराब व्हायला लागतात. आणि त्याचबरोबर अंगणात लावलेली एकदम शुभ झाडे मला सकारात्मक बनवतात. सकाळची सुरुवात माझी आधी अंगण वगैरे स्वच्छ करून मग माझं स्नान झाल्याच्यानंतर मला एक सवय आहे, देवघरामध्ये जो मी गडवा भरून ठेवलेला असतो पाण्याने, त्याचं पाणी थोडंसं उंबऱ्यामध्ये शिंपडायचं. जेणेकरून मला असं समाधान मिळतं की माझ्या दरवाजात जी काही नकारात्मक शक्ती बसलेली आहे ती निघून जाईल आणि सकाळी सकाळी पॉझिटिव्हिटीचा प्रवेश माझ्या घरामध्ये होईल. त्याचबरोबर सकाळी देवाजवळ दिवा लावणे, तसेच तुळशीला दिवा लावणे, तुळशीला जल अर्पित करणे, केळीच्या झाडाला पाणी घालणे, तुळशीची काही अजून रोपे लावलेली आहेत त्याला पाणी घालणे, आवळा आहे, बेलाचं झाड आहे त्याला पाणी घालणे, त्याचबरोबर पक्ष्यांसाठी जे मी पाणी ठेवत असते ते रोज बदलणे, पक्ष्यांना खाऊ घालणे, या गोष्टी माझ्या नित्यनेमाच्या आहेत आणि या गोष्टी केल्यामुळे मला खूप समाधान मिळते. दुसरी गोष्ट, माझ्या दरवाजामध्ये मी एकदम छान अशा श्री यंत्राच्या, लक्ष्मी पद्माच्या, परत गायत्री पद्माच्या, गोपद्म अशा छान छापे काढून रांगोळी काढत असते. त्यामुळे दरवाजावरती एकदम सुशोभीकरण तर होतंच, त्याचबरोबर एकदा पाहता क्षणी इतकं मन उल्हासित होऊन जातं. हा माझा नित्यनेमाचा क्रम आहे. त्यामुळे काय होतं, मला अजिबात तणाव जाणवत नाही. आणि जेव्हापासून मी या सवयी माझ्या जीवनामध्ये आणलेल्या आहेत तेव्हापासून माझ्या जीवनात बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. सकाळच्या वातावरणामुळे आणि त्याचबरोबर अंगणात काढलेल्या रांगोळीमुळे जी पॉझिटिव्हिटी येते ती खरंच सांगते शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. आणि आपण घेतलेली झाडांची काळजी, झाडे आपल्याला एक खूप आनंद देऊन जातात. आणि खरंच सांगते तुम्हाला, अंगणामध्ये एकतरी झाड नक्की लावा. कारण जर तुमच्या अंगणामध्ये जागा असेल, नसेल तरी कुंड्यामध्ये आता छान छान स्टँड मिळतात बघा, त्याच्यावरती तुम्ही छान छान रोपे लावून ठेवू शकता. आणि सकाळी सकाळी दारामध्ये आल्याच्यानंतर 5 मिनटं कमीत कमी त्यांच्यासोबत नुसतं थोडा वेळ जरी घालवला ना, खूप समाधान मिळून जातं. आणि दरवाजामध्ये काढलेली रांगोळी वेगळीच पॉझिटिव्हिटी आपल्याला देत असते. असं म्हणतात की दरवाजावरती जर आपण वारानुसार किंवा ज्या शुभ चिन्हाच्या रांगोळ्या आहेत त्या जर काढल्या तर आपल्या घरामध्ये एक सुरक्षा कवच बनून राहतं, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी टिकून राहते. आणि हे करायला काहीच वेळ लागत नाही. कारण आता मार्केटमध्ये खूप प्रकारचे साचे आपल्याला जे हवे तशा पद्धतीचे साचे मिळून जातात. खूप सुंदर सुंदर साचे असतात. पण मी एक म्हणेन की जर तुम्ही समजा लक्ष्मी पद्म काढत असाल तर 1 वर्ष लक्ष्मी पद्म काढण्याची प्रथा कायम ठेवा. कारण रोज जर लक्ष्मी पद्म दरवाजावरती काढले, गायत्री पद्म दरवाजावरती काढले, गोपद्म दरवाजावरती काढले तर खूप पॉझिटिव्हिटी राहते. आणि 1 वर्ष जर आपण हा संकल्प धरून तीच रांगोळी जर आपण कंटिन्यू ठेवली तर असं म्हणतात की लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहते. आणि त्याचबरोबर आपल्याला जे आत्मिक समाधान मिळतं आणि जे झाडं आहेत पॉझिटिव्ह ऊर्जा देणारे ते खूप छान असतात. जसं की पीस लिली, केळीचं झाड, आवळ्याचं झाड, बेलाचं झाड, तुळशीची रोपं तर जेवढी लावाल तेवढी आत्मिक समाधान वाढतं आणि मन अगदी उल्हासित प्रसन्न राहतं. त्यामुळे जे झाडं तुमच्याच्याने शक्य होतील तेवढे झाडं दारामध्ये ठेवा. त्याचबरोबर त्यांची नियमित काळजी घ्या. त्यांना काय हवं काय नको त्यांच्याशी संवाद साधा आणि छान अशी दारामध्ये रांगोळी काढा. त्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येण्यास कोणी रोखू शकणार नाही आणि जे वातावरण आहे ते अगदी प्रसन्न राहतं.